आदरणीय व्यासपीठ व सर्व पालक व सर्व टीचर यांना प्रथम नमस्कार. मी प्रथम आपल्या अबॅकसमधील सर्व टीचर व सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. मी माझ्या मुलाला जेव्हा अबॅकसमध्ये टाकलं तेव्हा फक्त तो दुसरीला होता. नेमकं त्याला पाड्यांची सुरुवात झालेली होती आणि त्याच दिवशी मी त्याला सांगितलं होतं की तुला सर्व लेवल कम्प्लीट करायच्या तर तुझी सर्वच फीस मी भरलेली आहे. त्याच्यासमोर ऑप्शनच ठेवलं नाही. आणि मग जेव्हा जेव्हा आम्ही इथे डिग्रीच्या कार्यक्रमाला यायचो तेव्हा मी त्याला सांगितलं की तुला इथून डिग्री घेऊनच बाहेर पडायचं. त्याच्यामध्ये तेवढा माइंडसेट केलेला होता की तू काही झालं तर तुला करायचंच आहे. मग बऱ्याच वेळेला जेव्हा त्या टफ जायला लागलं तर तो म्हणायचा मग मी नको मला सोडायचंय. मी आपण फीस भरलेली आहे सरांशी बोलतो. आणि असं करून त्यानं आज ती डिग्री पूर्ण केली. माझं जे एम होतं की त्याला वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला त्याच्याकडनं ही डिग्री कम्प्लीट करून घ्यायची त्यानं केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की अबॅकसमुळे मॅथच नाही तर इतर विषयांमध्येही जो त्याचा कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्याचा आत्मविश्वास वाढला तो मी पाहिला. आणि दुसरीपासून ते आजपर्यंत सर त्याला मॅथमध्ये फायनल एक्झाममध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स. आज त्याचा रिझल्ट लागला तर त्याचे जे मॅथचे सर होते मला ते स्वतः बोलले की मॅम हा मॅथ म्हणजे आम्ही ह्याला रामानुज म्हणतो म्हणजे. अक्षरशः मला तेव्हा इतकं कौतुक वाटलं माझ्या मुलाचं. आणि विशेष म्हणजे सर आता जेव्हा फायनल एक्झाम होती सर आणि प्रॅक्टिस पेपर दिलेला होता. प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करताना त्यांना 100 सम्स दिलेले होते जे सॉल्व्ह करायचे होते पण त्याचे अँसर दिलेले नव्हते. मग ते अँसर कसे काढायचे मग आम्ही AI वर टाकलं ChatGPT आणि अँसर काढले. तर त्याच्यामध्ये सांगू लागलं की सर म्हणजे ते सम चुकलेले पण तो इतका कॉन्फिडंट होता की नाही ते बरोबर आहे. मग त्यानं मला जेव्हा कॅल्क्युलेशन करून दाखवलं तेव्हा ते बरोबर आलं. म्हणजे माझा मुलगा मला असं कौतुक वाटलं की ChatGPTला येतो ते करतो किंवा हे टाकतो. आणि असं तर तेच नाही तर जेव्हा सरांना काही सम बोर्डवर सॉल्व्ह करत असताना शुक्ला सर बोलले त्याचे की हे आन्सर बरोबर आहे तर मग तो कॉन्फिडेंटली उठला आणि म्हणला सर हे आन्सर नाहीये दुसरा आन्सर. सर म्हणजे सॉल्व्ह करून दाखव. समोर गेला आणि त्यानं सॉल्व्ह करून दाखवलं. हा जो कॉन्फिडन्स पाहिला मी तो अबॅकसमुळे झाला असं मला नक्कीच वाटतं. आणि मला असं वाटतं की आज जे समोर पॅरेंट्स आहेत त्यांना मी असं सांगू इच्छिते की तुमच्या मुलांचा माइंडसेट करा की मी डिग्री घेऊनच बाहेर पडेल तर मुलं टिकतात. कसं आहे 4 लेवल झाल्यानंतर मुलांचा इतका लो कॉन्फिडन्स होतो की मी नाही करू शकत असं वाटतं त्यांना. पण पॅरेंट्स आणि टीचर सोबत असतील तर नक्कीच हा प्रवास तुम्हाला सहज सोपा जाईल असं मला वाटतं. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद मानते आणि तुमच्या मुलांना कंटिन्यू मध्ये ठेवा. अबॅकस कितीही मुलं बऱ्याच वेळेला त्यांचा कॉन्फिडन्स खूप लो होतो की आम्ही नाही करू शकत